आणि राजकारणात सुद्धा राज ठरलेलं असतं. म्हणूनच आम्ही संदीप माळवे आणि संदीप माने हे जरी सरकारी अधिकारी नोकरीसाठी असलं तर सरनाईक साहेब ते आमच्या उपजीविकेचं साधन आहे, जीविकेचं साधन आहे. ते गझल आहे, कविता आहे, रसिकता आहे, रंगभूमी आहे. या सरकारी कागदामध्ये भावना सुद्धा दडलेल्या असतात आणि त्या इतक्या खोल भावना असतात की आमचं उत्तर सरकारी शब्दापेक्षा गझलेच्या शेरामध्ये जास्त दडलेलं असतं. अनेक गोष्टी बोलता येत नाही, पण आम्ही कधी कधी त्या गझलेत आमचं उत्तर शोधत असतो. आणि म्हणूनच दादा आम्ही इतके वर्ष, माझ्यासारखे बरेच लोक आपल्यावर प्रेम करतात. आणि पांढरपट्टे साहेब जे आमचे सांगली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते, ते तर त्याच्यावर गझली करतात आणि पुतळा फरार झाला असं म्हणतात. अनेक गुपित गझलेतली भीमराव दादांनी वेगळ्या पद्धतीनं तुमच्या आणि आमच्यापर्यंत पोहोचवली, स्नेह वाढवला, वृंदिगत केला. गेल्या 25 वर्षात त्यांना साथ संगत करणारे विवेक सोनार असतील, मेजारीजी असतील, संदीप माळवे नावाचे अधिकारी आहेत, संदीप माने नावाचे आहेत. आणि त्यांनी अशी अफवा पसरवली की भीमराव पांचाळेंची 75 वर्ष पूर्ण झाली आणि त्यांना मैफिल आयोजित करायला काही निमित्त हवं होतं, पण त्यासाठी अफवा पसरवायची गरज अजिबातच खरं म्हणजे नव्हती. भीमराव दादा तसंही भाग्यश्रीला घेऊन या मैफिलीसाठी मैफिल भीमरावांनी गेली 50 वर्ष महाराष्ट्रामध्ये रुजवलेली आहे. आणि अगदी 4:30लाच येऊन इथं उपस्थित झाले. भीमरावांचे अनेक सुरेश भटांची बरीच ऊर्जा या गोष्टींचा खंडन मांडन करण्यात खर्च झाली. तर त्यांच्या अजून किती सकस गझल निर्माण झाल्या असत्या हे खंडन मांडन करण्यात. याला उत्तर दे, त्याला उत्तर दे की मराठी गझल किती ताकदवर आहे. पण आम्हीच हे आकाठी केली आणि त्याच्यामुळं फारसीतून उर्दूत आली, उर्दूतून हिंदी, गुजराती, पंजाबी, पश्तो आणि त्याच्यावर गुजराती सुद्धा आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी मराठी झाली. कारण हे आमचं करंट, पण आम्ही नाकारलो ना. आम्हाला तर असं स्वप्न दिसायचं की मराठी कविता आपली बिचारी, अरे गझल म्हणजे कवितेचाच एक प्रकार आहे ना, तो काही आकाशातून पडलेला वेगळा प्रकार नाही आहे, ते कवितेचं लेकरू आहे ते. मग ते तिचं आक्रमण कसं होईल कवितेवर. पण आम्ही हे केलं आणि कवितेवर आक्रमण वगैरे म्हणत मराठी गझलला मागे ढकललं आणि ती सगळ्यात शेवटी रुजली मराठी भाषेत. असं झालं. पण सोपा म्हणजे कसं, भीमराव पांचाळेंचं नाव लोकांना माहिती आहे, चेहरा फार कमी लोकांना माहीत असतात, फक्त कानाने ऐकत असतात. तुम्ही असं रस्त्यावर कुठेही गेलं तर तुम्हाला असं कोणी बोलणार नाही, हाच तो एवढा महान गझल गायक आहे, गझल नवाज आहे, गझल सम्राट आहे, हाच तो भीमराव पांचाळे, असं कोणी तुम्हाला ओळखणारही नाही. एवढी तुम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळत असताना तुमची नम्रता आहे. ही नम्रता आमच्यासारख्या राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी घेणं गरजेचं आहे. ते घेत नाही, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु तुम्हाला सलाम आहे. मला कल्पना आहे की तुमचे चाहते, म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही ठाणेकरांचं कौतुक केलं, परंतु मला असं वाटतं की जेवढे ठाणेकर असतील तेवढेच बाहेरनं तुमच्यावर प्रेम करणारे मंडळीसुद्धा या ठिकाणी आले असतील. आणि एवढी प्रेम करणारी लोक तुमच्यावर आहेत म्हणून संदीप माळवे आणि संदीप राणे या दोघांनाही हा कार्यक्रम तुमचा घ्यायची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि तो कार्यक्रम आज आपण साजरा करताय. मी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतोय. कारण कसं असतं की पंकज उदास, गुलाम अली, म्हणजे मगाशी कुणीतरी म्हणालं की म्हणजे स्पष्टपणे बोलायला हरकत नाही, रात्री मद्याचे पेले घेऊन ह्या गझल ऐकणं फार इझी असतं, परंतु भीमरावांची गझल दुधाचा ग्लास घेऊन सुद्धा लोक त्या पद्धतीनं ती नशा घेऊ शकतात. अशी नशा तुमच्या गझलांमध्ये आहे आणि त्यामुळे तुम्ही महान आहात, फार मोठे आहात. मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजतो की आयुष्यामध्ये अनेक सत्काराचे कार्यक्रम राजकीय पक्षाचा नेता किंवा राज्याचा मंत्री म्हणून माझ्या नशिबामध्ये येत असतात, प्रोटोकॉल म्हणून येत असतात, परंतु भीमरावांचा 75वीचा सत्कार माझ्या हातनं आणि सुरेशजींच्या हातनं घडतोय याचा मला खरोखर मनापासून आनंद आहे. भीमरावजी, सुरेशजी आता 72 वर्षाचे आहेत.
ह्याचं कारण मी असं सांगतो बघा, ते पण फिट आहेत. त्यांचं 60 माझ्या घरी त्यांचा 60चा मी वाढदिवसाचा कार्यक्रम केला होता. तुम्हाला सांगतो, संध्याकाळी 9 वाजता म्हणजे रात्री 9 वाजता चालू झालेला तो कार्यक्रम सकाळी 6 वाजेपर्यंत चालू होता. आणि हिंदी आणि मराठी गायकांमध्ये असा म्हणजे लता दिदी त्यावेळेस, आशा दिदी, लता दिदी वगैरे नव्हत्या, परंतु सुरेश वाडकरांबरोबर गेल्या 40 वर्षापासून गात असलेले सर्व कलावंत पेटी तबला स्वतःच्या घरातनं घेऊन आलेत आणि त्यांच्यासाठी जवळजवळ 8 तास गात होते. त्यामुळे ते किती महान आहेत. मला त्यांच्या बाजूला बसायची संधी उपलब्ध झाली आणि ती करून दिली माळवी साहेब. आपण त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. अशाच ह्या थोर आसामी म्हणजे जसं मगाशी वाडकर साहेबांनी सांगितलं की तुम्ही 100वी साजरी करावी आणि मी प्रेक्षक म्हणून ह्या ठिकाणी असावं. तुमचा त्यामध्ये स्वार्थ काय आहे हे मला माहिती आहे, कारण ते 100चे असणार आणि तुम्ही 97चे असणार. त्यामुळे माळवी साहेबांनी सांगितलं, जर 60 साजरी करण्याचा अधिकार जर प्रताप सरनाईकला आहे तर 75 साजरा करण्याचा अधिकार सुद्धा प्रताप सरनाईकला असतो. आणि आपण आत्ताच जाहीर करून टाकू की भीमरावजी त्यांच्या 75च्या कार्यक्रमाला सुद्धा आपण ह्या ठिकाणी गायला यायचं नक्की, असं आमंत्रण 3 वर्ष आधी ॲडव्हान्स बुकिंग मी करतो. आणि परत एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.